महत्वाची बातमी आहे। आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन होणार नाहीये। राज्यात अनेक मुद्दे असतानाही विरोधक मात्र थंड आहेत। सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर विरोधक मात्र शांत झाल्याच्या चर्चा आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ आज मात्र शुकशुकाट दिसून येतोय। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, खरं तर पावसाळी अधिवेशन हे सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान विरोधक आपल्याला नेहमीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसतात, मात्र आज हे आंदोलन होणार नाहीये। विरोधक मात्र का थंड झालेत असा सवाल आता उपस्थित होतोय। निश्चितच, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे। दर दिवसाला सुरुवातीपासूनच आपण पाहतोय की विरोधकांकडनं एक एक मुद्दे धरत जे आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन घेतलं जात होतं। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, कर्जमाफीचा मुद्दा असेल, आपण पाहिलं होतं की राम मंदिराचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे एक एक दिवसात हे आंदोलन आपल्याला विरोधकांचे पाहायला मिळाले। आज खऱ्या अर्थानं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचा आंदोलन पाहायला मिळत नाहीये। विशेषतः काल जर आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी निश्चितच आपण पाहतोय की उपसभापतीसाठी कालच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि शिंदेच्या पक्षामध्ये देखील दुपारून पक्षप्रवेश केला। मात्र ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना विरोधकांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेतलं। त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण जे सध्या सुरू आहे, या सगळ्यांना विरोधक जरी आक्रमक होत असले तरी मात्र आज याच विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जी आहे ती शुकशुकाट पाहायला मिळते। एकूणच भाई जगताप आहेत माझ्यासोबत, भाईंशी आपण बातचीत करूया। भाई, दर दिवशी आपण पाहतो की विरोधकांचे अनेक आंदोलन जे आहेत एक एक मुद्द्याला धरून पायऱ्यांवरती पाहायला मिळाले। काल सचिन अहिर यांनी उपसभापतीचा उमेदवारी अर्ज जे आहे शिंदेच्या पक्षातून भरला आणि त्यानंतर आज हे आंदोलन पाहायला मिळत नाहीये। काय नेमकं असं कारण आहे का? नाही, तुमचा पहिली गोष्ट अशी, हा तुमचा अजेंडा तुम्ही चालवा, म्हणजे पायऱ्यावरच बसल्यावरच आंदोलन होतात का? सभागृहामध्ये आम्ही दर दिवस जी काही आमची संख्या आहे, दर दिवस आम्ही त्यांना वेठीसी धरतोय मुद्द्याला धरून, ते तुम्हाला दिसत नाही का? त्यामुळे हे जे काही तुम्ही हा प्रश्न विचारला का हो सत्ताधाऱ्यांना? हे देशाच्या घटनेच्या अनुसार कुठल्या चौकटीत बसतं? लोकशाहीच्या गप्पा करता तुमचं नाव लोकशाही आहे, तर हे कुठल्या ह्याच्यात बसतं मला सांगा? आणि मला मोठं आश्चर्याने खरोखर वीट आला ह्या सगळ्या गोष्टीचा, बोलताना आणि उत्तरं देताना। आम्ही कशाला उत्तरं द्यायची तुम्हाला? आम्ही आमचं काम करतो इमाने इतबारे, म्हणजे ते तिथे पायऱ्यांवर बसल्यावरच आंदोलन। आम्ही दिलेले जे 260चे प्रस्ताव आहेत ते कधी त्याच्या बाबतीत एक शब्द नाही आला तुमच्या ह्याच्यामध्ये? कायदा सुव्यवस्था असेल, नीट परीक्षा असेल, शिक्षकांच्या परीक्षेचा असेल, आम्ही आकान तोडून, आम्ही घसा फोडून आम्ही बोलतोय, एक वाक्य सुद्धा दिसत नाहीये। आणि इथे दिसलं नाही म्हणजे आंदोलन झालं नाही। हे आता चालवा तुम्ही, कारण तुम्हाला मध्ये देखील परिस्थिती पाहायला मिळते। तुम्ही आवाज उठवतात, रोज एक एक मुद्दे उपस्थित करतात, पण समोर बाकावरती आपण पाहतो की कोणी अधिकारी नसतात, नेते मंत्री नसतात, सगळी संख्या जी आहे ती कमी पाहायला मिळते। काय असं होतं? ही लोकशाही आहे। 2014 नंतरची, देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालंय आणि देशाच्या संसदेमध्ये आणि राज्याच्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये जे पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं, त्याची दाखवा ना ते जरा। असं आहे की आम्ही बाजू मांडू शकतो, त्याच्यावर निर्णय घेणं सरकारचं काम आहे, परंतु आता सरकारच तिथे उपस्थित नसतं। सरकार तर सोडा, अधिकारी इतके माजोरी झालेत, ते सुद्धा बसलेले नसतात। आता आम्ही आमचं काम करून मोकळे होतो, तुम्ही तरी तुमचं काम करा योग्य रीतीने। निश्चितच, तर विरोधकांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जे आहे ते हे सरकार करत आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की सभागृहामध्ये देखील पाहिजे तशी संख्या नसते, उत्तर देण्यासाठी देखील तिथे अधिकारी किंवा मग नेते मंडळी उपस्थित नसतात। त्यामुळे अशाच पद्धतीत आपण पाहतोय की आज जरी विरोधकांचं आंदोलन पायऱ्यांवरती होणार नसलं तरी सभागृहामध्ये आम्ही आमचा आवाज जो आहे तो उठवत राहतो, पण सरकारच्या वतीनं कोणतीही दखल घेतली जात नाहीये। त्यामुळे असेच अनेक प्रश्न जे आहेत, मुद्दे धरत विरोधकांची ही संपूर्ण चीड जी आहे किंवा मग ही खंत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेय। जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।
तर सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर विरोधक मात्र शांत आहेत. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन विरोधकांकडून छेडलं जाणार नाहीये. राज्यात खरं तर अनेक मुद्दे आहेत. विरोधक मात्र थंड असल्याचं चित्र आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर विरोधक शांत झाल्याचं हे चित्र आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.